ही छोटीशी प्रेमाची भेट आपण स्वीकारावी। मी विनंती करतो आमचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांना की गोव्याचं हे प्रेमाचं प्रतीक त्यांनी यशवंत क्रांतीवीर श्रीमान नाना पाटेकर यांना प्रस्तुत करावं। धन्यवाद नानासाहेब, खूपच मौलिक असा। आणि मराठी दोन्हीमध्ये बोलेल। आज कोकणीमध्ये बोललो तर तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही, पण पुढच्या वेळी निश्चितपणे बोलेन। सगळेच तुम्ही हा उत्सव साजरे करणारे सगळे श्रीनिवास, मला फार छान अतिशय बरं वाटलं की हे कुठेतरी आपली संस्कृती, मग ती कुठल्याही धर्माची असू दे, पण मी खरं सांगतो मी कुठलाही धर्म मानत नाही। मी ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी मला ठरवता आलं नव्हतं मी कोण आहे, मी मुसलमान आहे किंवा हिंदू आहे किंवा ख्रिश्चन आहे, पण ह्या सगळ्या धर्मांनी जे मला संस्कार दिलेले आहेत ते संस्कार मला कुठेतरी उन्नतीकडे घेऊन जाणारे आहेत। मग तो कुठलाही धर्म असू देत, आणि त्या त्या धर्मातल्या प्रत्येक मंडळींनी एकमेकांचा आदर करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। पहिल्यांदा ते आपण जास्त साजरं करायला पाहिजे, आणि मला असं वाटतं असे कार्यक्रम करून आपण एकमेकातला सलोखा हा जास्त वाढवू शकतो। त्याबद्दल मी तुम्हा सगळ्या समितीचे आभार मानतो। धन्यवाद। समारंभाचं उद्दिष्ट हे कायम, आज आपण इथे एकत्र जमलो आणि त्या एकत्र जमण्यामागे आदान प्रदान, आपले विचार, आपलं प्रेम, एकमेकांचा आदर, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास, तो विश्वास वाढवणं गरजेचं आहे। आज प्रत्येक गोष्ट पोलिसांवर अवलंबून चालणार नाही, आपल्या दोन डोळ्यांचे पोलीस व्हायला पाहिजेत। ते जोपर्यंत होत नाहीत, गोवा हे खरंच शांतताप्रिय असं राज्य आहे, ते तसंच राहू दे। याला कधी ह्या गोव्याच्या या सगळ्या अतिशय सुंदर अशा राहणीमानाला कधीही कसलंही गालबोट लागू नये, लागणार नाही। तुम्ही जागरूक आहात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेम करणं, आणि गोव्यातला खरं सांगतो मी गोव्यामध्ये आहे म्हणून म्हणत नाही, इथला प्रत्येक माणूस फक्त प्रेम करू जाणे, तो तेवढंच करतो। मला गोव्यामध्ये मी आजपर्यंत कुठे रस्त्यावर मारामारी पाहिलेली नाही, आणि मला याचा अभिमान वाटतो, आनंद वाटतो। खरं सांगतो तुम्हा सगळ्यांबद्दल, कुठल्याही जाती धर्माच्या बद्दल मी बोलत नाही, तुम्ही कमाल लोक आहात। आपल्याकडे जे पर्यटन विभागाचे लोक फार खुश आहेत। इथे येताना लोक फक्त इथला समुद्र पाहायला येत नाही, इथले सगळ्यात महत्त्वाची प्रेक्षणीय गोष्ट कुठली असेल तर तुम्ही इथले लोक, आणि हे जे लोक आहेत असे लोक प्रत्येक ठिकाणी मिळत नाहीत। इथे पर्यटनाला आलेला माणूस हा कधीही अगदी बिनधास्तपणे रात्रभर भटकू शकतो। मध्ये एक दोन गालबोटं लागली असतील, विसरून जाऊया आपण ती, पण गोव्याची आपली ही अस्मिता आहे ती आपण अशीच टिकून ठेवूया, आणि अशीच टिकून राहील। मला खरंच श्रीनिवास, मला आश्चर्य वाटतं तुझ्यासारखी तरुण मुलं या असल्या कार्यक्रमामध्ये गुंतलेले आहेत। मला फार बरं वाटतं रे, फार सुंदर आहे। आणि तू केवळ धेंपे आहेस म्हणून नव्हे, अशी कितीतरी मंडळी असतात ज्यांची नावं मोठी असतात, पण अशा कार्यक्रमामध्ये रस ठेवणारी माणसं फार कमी असतात, आणि तू ते करतोयस। एरवी तुला पोट्या पाण्याचा तुझा व्यवसाय, तुला काय वडिलोपार्जित सगळंच आहे तुला। श्रीनिवास यावेळी पाहुणा म्हणून बोलवलं, सोयरे म्हणतात नाही का, माका सोयरा म्हणून आपायला, पुढल्या वर्षा खर्चा म्हणून आपाय, हा वेळ चाललाय, बरोबर ना? खरं सांगू, तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला सणांची ज्या कुठलाही, म्हणजे मला खरं सांगू, मला कार्निवलला यायला आवडेल, मला ईदच्या कार्यक्रमाला यायला आवडेल, मला कुठल्याही कार्यक्रमाला यायला आवडेल। आज मी जे पाहिलेले जे फ्लोट्स होते
फ्लोट्सबद्दलची थोडीशी अर्ध्या मिनिटाची एक गंमत सांगतो. मी जे स्कूल ऑफ आर्टला मी होतो. मी नट आहे तुम्हाला माहिती आहे, पण मी पेंटर आहे तुम्हाला माहीत नाही. मी जे स्कूल ऑफ आर्टला होतो आणि ज्यावेळी प्रत्येक राज्याचे फ्लोट्स असतात, ज्यावेळी 26 जानेवारीला दिल्लीमध्ये ज्यावेळी दाखवतात, त्या फ्लोट्सच्या डिझायनिंगमध्ये मी भाग घ्यायचो. आणि त्यावेळी मला त्यावेळी आमच्या कॉलेजची फी त्यावेळी 80 रुपये होती, टर्मची फी. त्यावेळी मला 460 रुपये मिळाले होते फ्लोट डिझायनिंगमध्ये. आता मी तुम्हाला फक्त एक सांगत नाही, दारूबंदीचा फ्लोट होता, दारूबंदी. आणि आमचे एक प्रोफेसर पूर्णपणे छान पिऊन अर्ध्या चड्डीवर दारूबंदीचा फ्लोट आम्ही डिझाईन केला आणि त्यावेळी महाराष्ट्राला पहिलं पारितोषिक मिळालं होतं.